जय एकलव्य. मी एकलव्य आदिवासी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष एकनाथ आहिरे. या पाहण गावातील ग्रामस्थ म्हणजे महिला आहेत, आदिवासी महिला. या गेल्या 5 महिन्यापासून ऊसतोडीला गेलेल्या होत्या. त्यांना ऊसतोडीला गेलेल्या असल्यामुळे जे शासनाने लाडक्या भावांनी त्यांना जे योजना दिलेली आहे, लाडकी बहीण योजना, त्या योजना त्यांना आज रोजी त्या चालू होत्या. परंतु ऊसतोडीला जात असताना त्यांच्याकडून कुठलेही कागदोपत्री KYC वगैरे झाली नाही. त्यामुळे या महिलांना गेल्या 5 महिन्यापासून त्यांची लाडकी बहीण योजनेची पगार ही बंद झालेली आहे. त्यांना आज रोजी ग्रामसेवकांना त्या गावामध्ये आम्ही समस्त जाऊन भेटलो, अंगणवाडी सेविकांना भेटलो. त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु त्यांची KYC या ठिकाणी होताना दिसून येत नसल्यामुळे या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी एकलव्य आदिवासी संघटनेच्या माध्यमातून माननीय प्रदेशाध्यक्ष सुधाकरजी वाघ आणि मी स्वतः जिल्हा अध्यक्ष या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या या दालनामध्ये या ठिकाणी लाडक्या बहीणसह आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ऊसतोडीच्या गेल्या 5 महिन्यापासून ऊसतोडीच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या महिलांनी रात्रंदिवस त्या ठिकाणी मेहनत केली, परंतु तिथून ऊस तोडून आता त्या महिनाभरापासून गावात आलेले आहेत आणि त्यांना ती पगार मिळत नसल्यामुळे त्यांची हळहळ या ठिकाणी होत असून तर शासनाला माझी एवढीच विनंती आहे की या लाडक्या बहिणींच्या तालुक्यामध्ये अशा बऱ्याचशा आदिवासी महिला आहेत की त्यांच्या KYC करून त्यांची लाडकी बहीण योजना परत चालू व्हावी, हीच मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. राज्य शासनाचा जो उपक्रम आहे लाडकी बहीण योजना, या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की आमच्या आपला आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात वेठबिगारीसाठी ऊसतोडीला वीटभट्टीसारख्या ठिकाणी कामाला जातो आणि यांना स्थलांतर झाल्याशिवाय पर्याय नाही आहेत. हे गेल्या 4-5 महिन्यापासून ऊसतोड कामगार म्हणून कामासाठी बाहेरगावी स्थलांतर झाले होते. त्या काळात ते बाहेरगावी तिकडं त्यांच्याकडनं कुठं KYC वगैरे झाली नसेल आणि त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही. त्याच्यामुळे त्यांची KYC झाली नसल्यामुळे आज त्यांना जे मानधन शासन देत होतं, आज रोजी सर्व आमच्या आदिवासी माता भगिनींचं ते मानधन बंद झालेलं आहे. माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की फक्त आज रोजी या ठिकाणी एवढ्या महिला दिसत आहेत, परंतु आज जर पाहिलं आपल्या की प्रत्येक जिथं आदिवासी समाज आहे, प्रत्येक गावातल्या आदिवासी माता भगिनी या लाडकी बहीण योजनेपासून वंचित झालेल्या आहेत. त्याचं कारण त्यांच्याकडून KYC झालेलं नाही आहे. जे शासन नवीन नियम काढतं त्या नियमामध्ये ते बसत नाही, म्हणून त्यांना त्या योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम शासनच योजना काढतो आहे आणि शासनच त्या लोकांना त्या योजनेपासून वंचित ठेवतो आहे. यासाठी मी शासनाचा या ठिकाणी धिक्कारी करतो, निषेध करतो. मग तुम्ही योजनाच देता कशा आहेत? आज हे गोरगरीब लोक माता भगिनी आहेत, यांना गरज आहे. तुम्ही कधी सांगता की KYC करा, कधी KYC करा, कधी OTP द्या. म्हणजे प्रशासनाने एवढ्या वेगवेगळ्या शासनाने जाचक अटी लादल्या आहेत जनतेवर की त्या अटी पूर्ण करत तो लाभार्थी त्या योजनेपासून लांब जातो आहे, शासनापासून लांब जातो आहे. म्हणजे बँकेत गेलं तर ह्या लोकांची दखल बँक अधिकारी कर्मचारी घेत नाही. यांना अत्यंत खाल्ल्या दर्जाची वागणूक दिली जाते. 2-2, 3-3 दिवस ते बँकेमध्ये हेरजारा मारतात, तरीसुद्धा ह्या लोकगरीब लोकांची तिथं दखल कोणी घेत नाही. हे प्रत्येक बँकेचं उदाहरण आहे. बँका असू द्या, तुमचं हे सेवा केंद्र, आजच्या कंडिशनला सेवा, आता बँकेवाल्यांनी सर्व लाभार्थ्यांचे खाते बंद करून टाकले, त्यांनी होल्ड करून टाकलेले आहेत. बँकेत गेलं तर बँक खातं होल्ड आणि बँकचे अधिकारी सांगतात तुम्ही जा KYC करा. हे बिचारे लोक सुविधा केंद्रावर जाता. सुविधा केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी सुविधा केंद्रवाले सांगतात आमचं सेवा केंद्र बंद आहे, KYC होत नाही, वरूनच बंद आहे. म्हणजे 4-4, 5-5 दिवस ह्या माता भगिनी KYC करण्यासाठी त्या सेवा केंद्राचे 4-4 दिवस, 5-5 दिवसापासून खेटरा मारतात. मी स्वतः गेलो काही सेवा केंद्रांमध्ये, ते सरळ सांगतात की वरूनच बंद आहे, त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. बँकेत गेलो तर बँकेवाले म्हणतात तुम्ही ती
ही KYC करून आणा. म्हणजे तुम्ही लोकांची एवढी हेटाळणी करतायत, म्हणजे तुम्ही जगू बी देत नाही, मरू बी देत नाही लोकांना. अशी अवस्था या प्रशासनाने, हे बँक व्यवस्थेने करून टाकलेली आहे. माझी आपल्या माध्यमातून इथल्या राज्य शासनाला बी, केंद्र शासनाला बी आणि प्रशासनाला बी आव्हान आहे की तुम्ही ह्या ज्या जाचक अटी जनतेवर लादतायत, हे तुम्ही या जनतेचं, गोरगरीब लोकांचं तुम्ही शोषण करतायत. त्यांना सपोर्ट करण्याच्या ऐवजी तुम्ही शोषण करण्यासाठी या योजना काढल्या आहेत का? त्याच्यापेक्षा तुम्ही योजनाच काढू नका, बंदच करा ना. कशाला लोकांना म्हणजे ह्या योजना फक्त आमच्या आदिवासी बांधवांसाठीच नाही, असू दो प्रत्येक शेतकरी असू द्या, प्रत्येक कोणताही व्यक्ती असू द्या, त्याला बँकेत जा तुम्ही, त्याला एवढा त्रास आहे. ते इथं तहसीलमध्ये आल्यानंतर बी त्रास आहे लोकांना. सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं म्हणजे अत्यंत कठीण झालेलं आहे. आपल्या माध्यमातून आम्ही ही भूमिका, आमची भूमिका वरतीपर्यंत पोहोचावा ही आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.